तर पहिली ट्रिक आहे हॉस्पिटल रूम मॉडिफिकेशन. सहसा इन्शुरन्स मध्ये आपल्याला सिंगल प्रायव्हेट रूम एलिजिबल असते, पण जर तुमचे कव्हरेज कमी असेल, समजा 3 ते 5 लाख, तर तुम्ही सिंगल प्रायव्हेट रूम मध्ये कोणतीही शस्त्रक्रिया केली तर तुमचे बिल हे या लिमिटच्या पुढे जाईल. तुम्ही हॉस्पिटल कडून जेव्हा एस्टिमेट घेता तेव्हाच ते तुम्हाला कळते. मग तुम्ही लोअर रूम कॅटेगरीकडे जाता, जसे डबल शेड किंवा ट्रिपल शेड रूम मध्ये, ज्याने तुमचा नुसता हॉस्पिटलचा राहण्याचा खर्च नाही तर संपूर्ण खर्च त्या प्रमाणात कमी होतो. तेच ऑपरेशन करायला कमी पैसे लागतात. तर मग मी तुम्हाला ही एक युक्ती म्हणून सजेस्ट करेन की काही इन्शुरन्स कंपनी, जर तुम्ही पॉलिसीमध्ये लोअर रूम कॅटेगरी आधीपासूनच ऍक्सेप्ट करत असाल तर ते तुम्हाला डिस्काउंट देते. तर मग तुम्ही शेअर्ड रूम आधीच पॉलिसीमध्ये घेताना सिलेक्ट करा. म्हणजेच तुम्ही हेल्थ इन्शुरन्स मध्ये जेव्हा शेअर्ड रूम पॉलिसीमध्येच घेत असाल तर तुम्हाला पॉलिसीमध्ये डिस्काउंट मिळतो. आणि एनिवे तुम्ही पुढे जाऊन शेअर्ड रूम मध्येच ऍडमिट होणार असाल तर तुम्ही ती आधीच घेतली तर तुम्हाला फायदा पडेल.